नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिवे. मी सायकियाट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ म्हणून गेली 15 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बाल समस्या म्हणजे चाइल्ड सायकियाट्रीमधला एक विषय तो म्हणजे ऑटिझम, यालाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये वेगवेगळे आजार असू शकतात, जसं ऑटिझम आहे, रेट सिंड्रोम आहे, ॲस्पर्जर सिंड्रोम आहे, असे वेगवेगळे आजार असू शकतात. काही प्रमुख लक्षणं मी सांगू इच्छितो. यामध्ये स्वमग्नता किंवा ऑटिझमचा जो मुलगा आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण दिसतं तो म्हणजे पेशंट एकटाच असतो, आपल्या तंद्रीतच असतो, त्याचं कम्युनिकेशन कमी असतं, तो इतरांशी जास्ती बोलू शकत नाही, एकच गोष्ट त्याला आवडत असते, तर त्याला बदल अजिबात आवडत नाही. म्हणजे एकच जर प्रकारचा खेळ असेल तर त्याला तोच खेळ आवडतो, वेगवेगळे खेळ तो लगेच खेळू शकत नाही किंवा ॲडजस्ट होत नाही. त्याला हलणाऱ्या गोष्टी आवडतात, म्हणजे तो फॅन जर फिरत असेल तर त्याकडेच तो लक्ष देतो, भोवरा असेल तर त्याकडेच तो लक्ष देत असतो. म्हणजे हात हलवणं किंवा वारंवार काहीतरी करत राहणं असं पण त्याच्यामध्ये प्रकार वागण्याचा दिसू शकतो. काही पेशंटमध्ये अतिसंवेदनशील असतात, म्हणजे त्यांना फार लाईट आवडत नाही, आवाज पण त्यांना आवडत नाही, आवाज झाला तर ते फार चिडचिड करतात, प्रकाश जास्ती दिसला तर ते त्याला अवॉइड करतात, टाळतात, चिडचिड करतात, असं पण असतं. तर काही अशा प्रकारची लक्षणंही ऑटिझमच्या पेशंटमध्ये दिसू शकतात. ऑटिस्टिक जे चिल्ड्रन असतात ती शक्यतो आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, इतरांच्या बोलण्याकडे ते लक्ष देत नाहीत, स्वतः पण ते एक्सप्रेस करू शकत नाहीत आणि काही वेळा ते घरामधला बदल पण त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना एक खोली दिली असेल, त्यांना एकाच ठिकाणी जेवणासाठी जर जागा दिली असेल तर त्यांना ते आवडत नाही. त्याच पद्धतीचं खाणं म्हणजे डाएट एकाच पॅटर्ननं त्यांना हवा असतो. प्रवास त्यांना आवडत नाही, तसं केलं तर ते लगेच चिडचिड करतात. तर अशी सर्व लक्षणं ही ऑटिझमच्या मुलामध्ये दिसू शकतात. तर आम्ही नवीन उपक्रम राबवत आहोत. निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटर आम्ही सुरुवात करत आहोत. तर यामध्ये आम्ही जरूर पडेल तसे आम्ही इलाज करतो आहे. म्हणजे औषधोपचारांचा पण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. ऑक्युपेशनल थेरपी, गरज लागल्यास रेमेडियल थेरपीचा पण आम्ही वापर करून ट्रीटमेंट आम्ही देण्यास सुरुवात करत आहोत. आमच्याकडून आम्ही डे केअर सेंटरसारखा पण प्लॅन करतो आहे. इव्हन आम्ही स्कूलचा पण प्लॅन केलेला आहे आणि रेसिडेन्शियल स्कूलचा पण आम्ही भविष्यामध्ये विचार करत आहोत. आता आपण लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल चर्चा करणार आहोत. लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये पेशंटमध्ये 3 प्रमुख लक्षणं दिसतात. ते म्हणजे डिसलेक्झिया, डिस्ग्राफिया आणि डिसकॅल्क्युला. डिसलेक्झिया म्हणजे पेशंटमध्ये वाचनामध्ये अडचण निर्माण होते. म्हणजे एखाद्या मुलाला वाचायला सांगितलं तर तो शब्द गाळतो, नीट वाचत नाही, पूर्ण सेंटेन्स तो पूर्ण करत नाही. म्हणजे वाचनाच्या त्याच्या अडचणी असतात. तो व्यवस्थित लिहू पण शकेल, बोलू पण शकेल, पण त्याला वाचताना अडचणी येऊ शकतात. त्याला डिसलेक्झिया म्हणतात. डिस्ग्राफिया म्हणजे लिहिण्याच्या अडचणी असतात. पेशंट व्यवस्थित लिहू शकत नाही. तो वर्बली स्पेलिंग व्यवस्थित सांगेल, पण लिहिताना तो चुकेल. डॉग म्हटलं तर DOG व्यवस्थित सांगेल, पण डी काढताना तो उलटा डीच्या ऐवजी तो बी काढू शकतो. ई म्हणजे उलटा ई तो काढू शकेल. सी म्हटलं तर तो सी असं उलटा काढू शकतो सी. तर डिस्ग्राफियामध्ये पेशंटमध्ये लिहिण्याच्या अडचणी असतात. तो तोंडी व्यवस्थित स्पेलिंग सांगेल, पण लिहिताना स्पेलिंग चुकू शकतात, शब्द तो गाळू शकतो. म्हणजे याला डिस्ग्राफिया असं म्हणतात. आणि नंतर आहे डिसकॅल्क्युला. डिसकॅल्क्युला म्हणजे पेशंटला मॅथमॅटिकल म्हणजे गणिताबाबतच्या अडचणी निर्माण होतात. म्हणजे तोंडी जर त्याला विचारलं तर तो ॲन्सर देऊ शकतो. म्हणजे 5+5 हाऊ मच म्हटलं की तो 10 सांगेल, पण 5+5 तो पेपरवर लिहू शकत नाही. म्हणजे मांडण्याच्या त्याच्या अडचणी असतात, पेपरवर मांडू तो व्यवस्थित शकत नाही. म्हणजे मॅथ्स रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात. याला डिसकॅल्क्युला असं म्हणू शकतो. तर डिसलेक्झिया, डिस्ग्राफिया आणि डिसकॅल्क्युला एखाद्या पेशंटला 3ही असू शकतात किंवा 1 किंवा 2 लक्षणंही असू शकतात. तर यासाठी पेशंटमध्ये आपण रेमेडियल थेरपीचा वापर करू शकतो. पेशंटमध्ये जर असोसिएटेड मानसिक आजार असेल तर त्याची पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीबरोबर ऑटिझम असेल, ADHD असेल, तर हे सर्व काही लहान मुलांच्या ज्या समस्या असतील, तर अशी काही लक्षणं असतील तर त्यांचा आपण ड्रग थेरपी, काउन्सिलिंग, बिहेवियर थेरपीचा वापर करू शकतो. या केसेसमध्ये रेमेडियल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचा वापर करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर आमच्या सेंटरमध्ये निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटरमध्ये ह्या सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
तर आपण लहान मुलांच्या भविष्यासाठी आपण वेळीच जर या आजाराबद्दल जर लवकर जाण करून जर अवेअर झालो तर त्यांचा आपण भविष्यामध्ये एज्युकेशनमध्ये त्यांना जे आपल्याला प्रोग्रेस एक्सपेक्ट करतो ते आपण अचीव करू शकतो असं आम्हाला वाटतं. पुन्हा आपण भेटूया नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.